गुणिले धनसंख्या तेव्हा होतात धनसंख्या. दुसरा नियम आहे धनसंख्या गुणिले ऋणसंख्या होतात तेव्हा ऋणसंख्या. त्यानंतर तिसरा नियम आहे ऋणसंख्या गुणिले धनसंख्या बरोबर ऋणसंख्या होतात. आणि चौथा नियम आहे ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर धनसंख्या. मग पहिला उदाहरण विचारलं आहे -5 गुणिले -7. आणि हा नियम कुठे आहे? चौथा नियम. ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या काय होणार? धनसंख्या. मग 5 गुणिले 7 किती? 5 7 35. दुसरा उदाहरण -9 गुणिले 6. मग पहिली ऋणसंख्या आहे, दुसरी धनसंख्या आहे. हा नियम कुठे आहे? तिसरा नियम. ऋणसंख्या गुणिले धनसंख्या काय होणार? ऋणसंख्या. 9 6 54 काय होणार? ऋण. त्यानंतर तिसरा उदाहरण 9 गुणिले -4. हा नियम कुठे आहे? धनसंख्या गुणिले ऋणसंख्या काय होणार? ऋणसंख्या. 9 गुणिले -4 किती होणार? 36 वजा 36. आणि चौथा उदाहरण आहे 8 गुणिले -7. पहिली संख्या धनसंख्या आणि दुसरी संख्या ऋणसंख्या. कुठे आहे हा नियम? धनसंख्या गुणिले ऋणसंख्या ऋणसंख्या. 8 7 56. 8 7 56. त्यानंतर पाचवा उदाहरण -124 गुणिले -1. ऋणसंख्या ऋणसंख्या काय होणार? धनसंख्या. मग -124 गुणिले -1 म्हणजे काय? 124. त्यानंतर सहावा उदाहरण -12 गुणिले -7. आणि असा नियम कुठे दिलेला आहे? ऋणसंख्या ऋणसंख्या काय होणार? धनसंख्या. मग 12 7 84. त्यानंतर सातवा उदाहरण आहे -63 गुणिले -7. ही सुद्धा कशी आहे? ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या. म्हणजे 63 गुणिले -7 किती होणार? 441. आणि आठवा उदाहरण दिलं आहे -7 गुणिले 15. पहिली आहे ऋणसंख्या, नंतर आहे धनसंख्या. ऋण म्हणजे काय होणार त्याचं? ऋण. 15 7 105. आवडला असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.